सावू सावू. तोकू तोकू तू आलास. किती बरं वाटलं मला. पण तू तू कसा आलास? आलो आलो आलो. तोकू खूप मोठी गडबड झाली अरे. तोकू तोकू म्हणजे तोकू सावूचा जीव वाचवायला आला. काय? सावूचा जीव वाचवायला आला. पण हे शक्य नाहीये. शक्य आहे शक्य आहे शक्य आहे शक्य आहे. मला माझ्या जीवाची चिंता नाहीये रे. पण मी तातांना मारण्याचा प्रयत्न केला असंच तातांच्या मनात राहिलं तर काय अर्थ आहे? मला फक्त तेवढा गैरसमज दूर करायचा. आणि मला चिंता वाटते की मी गेल्यावर तातांना कोण सांभाळणार? आणि अशा अवस्थेत त्यांना आधार कोण देणार? सावू मरणार नाही. सावू मरणार नाही. आता सगळं संपलं. मी आणलेली मुळी विषारी होती हे सिद्ध झालं. आता मृत्यूदंडापासून सुटका नाही. नाना, सत्याचा विजय होणार. 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 पण कसा? नगरात येत तर खरी आपण, पण आता तर हुंब गर्दी. चोराचा शोध कसा घेत? अजिबात कठीण नाही. आपण चोर चोर आपण चोर 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 अशी साथ देत. म्हणजे कसं? चोर 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 अशी साथ देत आपण. मग सारे चोर धावत येत सरी सरी दणकी देत आपण असे. अरे हा रे, ते तर माझ्या ध्यानीच ना. मंद गोगल काय तू गोगल काय? काय करीत आपण? काय करीत? कुठे जात? कुठली दिशा धरीत? कसा माग काढीत त्या चोराचा? या नगरात तर त्या कुरकुंड्यांच्या पावलांचे ठसेही दिसेना. तू ती मुळी उगाळली असेल तर. ना तो विचार सुद्धा ना अनुमान असेल. जांबू, करंदू, एक काम करीत त्या कुरकुंब्या टोळीची जमण्याची जागा हवी आपणास. तिथे लागीत सुगावा. चला जाते. हो, पण कुठे ठाऊकी आपणास ती जागा? ना चोर ठाऊकी, ना चोराचं घर ठाऊकी, ना त्या टोळीची जागा ठाऊकी. आता काय करीत आपण? थांबा, आपण एक काम करू. तरी आपण एक काम करीत, रानात जशी मोहाची तर्री पिऊन कक्कडुली तसे या नगरात सुद्धा तर्री पिऊन डुलणारा कोणी दिसीत का आपण पाहू. तो नेत आपल्याला टोळीच्या ठिकाणी. तू चला सरी सरी चला. ऐका, ते कुरकुंबे चोर जशी तोंडी झाकीत तशीच आपण झाकीत. म्हणजे आपणच ते उचित ना. आता आपण आत जात आणि त्या दिवशी आलेला टोळीचा सुगावा घेत. आवाज न करता.
आज नगराच्या उत्तर दिशेला कडक पहारा आहे, तिथं जाताना सावध. मी तर जातच नाही तिथे. राजवाडा आहे तिथे, आपली दक्षिण बरी. मध्य देशात ना धन कमी झालं, नगरात चोरीच करत नाही. आता हा देश न सोडावाच लागेल. आता हे राज्य राजमातेचं आहे. लोक दरिद्री होत चाललेत. दुसरा मार्ग शोधायला हवा. तो सरदार डुलक्या बारा नगरात लुटमार करतच नाही, रानात घुसतो आणि लाकडं चोरतो. हद. तो त्याने पुरलेलं गुप्तधन शोधतोय. लबाड आहे. हळू बोल. तो बघ कोपऱ्यात बसलाय धुंद होऊन. चला सरी सरी, डुलक्यापाशी चोराच्या घराचा सुगावा सापडीत. चला. तू त्या दिवशी त्याचा बेत तडीच ना गेला. आपणच त्याच्या टोळीवर हल्ला करून त्याची पळवून लावले, म्हणून तो डुरक्या डूब धरीत. आणि तूच पायी तर अंगावर येत. रे पण तोच एक ज्याच्याकडे चोराचा सुगावा सापडीत, नाहीतर सारं व्यर्थ. डुलक्यात बाहेर एकट्यात गाठीस त्यास. चला. सरदार सरदार, कोण तो? कशाची सारखा सारखा सामोरा येतोस? दरवेळी तू मग हुलकावणी देत. तुला पकडून कपाळ मोक्षच करतो तुझा. सत्तू, तू खरा की खोटा? सरदार, त्या चोराचा ठिकाणा हवा मज, जशी आम्ही खड्ड्यात पाडीला. खड्ड्यात? हा, खड्ड्यात गुप्तधन. डुरका हा खजिना मी सोनं दडवला अशी खड्ड्यात. तू तर्री उंटर रसीदा. हा काय सांगित ठिकाणा? सरदार सरदार, तुमच्या संगी जी मुलगी आहे चोर म्हणून, तिचा ठिकाणा हवा मज. सांगा ना. मुलगी? हो, वेश पुरुषांचा, पण मुलगी अशी ती, म्हणून तोंड लपवीत. भया, मुलगी ती? सुंदर तिचे डोळे, काळे भोर, डोळ्यात तिच्या मऊ माया, कमळाच्या पाकळ्यासारखी काया. सरदार, सांगा तिचा ठिकाणा मज. तुझी बायको? याच्या बायको हा ठिकाणा पाहिजे. कशी जातेची नशा याच्या तर सोडा मज. कशाशी हवा तिचा ठिकाणा? विषारी मुळी घेऊन पडीत ती, तिच्या तातोशी द्या. तीच वाटे की ती मुळी औषधी, पण औषधी मुळी तर ही. तिच्या तातोचा जीव धोक्यात असेल म्हणून नेऊन देत मी ही मुळी. जर ही मुळी वेळेत ना पोचत तर त्या तातोचा प्राण जात. सांगा सरदार, सांगा तिचा ठिकाणा. मजदेत ही मुळी हुंब किंमत येत. ना सरदार, ना सरदार, ना सरदार, ना सरदार, सत्तू ना सरदार, सरदार ना. सापडली, मुळी सापडली. अरे साबू, टोकू येतय. आम्ही किती वेळा सांगतोय सावित्रीला भेटायचंय, तरीही आणि आम्ही तुम्हाला किती वेळा सांगतोय की तुमचा जीव घ्यायचा प्रयत्न केल्यानंतर तिने दालनात बंद करून घेतलंय स्वतःला. नाही, खोट आहे हे.
तुम्ही सगळ्यांनी मिळून तिच्यावर हा आरोप लादलेला आहे. आमची सावी आमचा प्राण घेण्याचा प्रयत्न करणं हे कालत्रयी शक्य नाहीये आणि तुम्हीच तिला कुठेतरी बंद करून ठेवलं असेल. असं मग तो उंदीर रसामुळे गतप्राण झाला त्याचं काय? तो रस औषधी नाही विषारी आहे हे सिद्ध झालं त्याचं काय? त्या सैनिकाचं म्हणणं तुम्ही कानांनी ऐकलं डोळ्यांनी पाहिलंत ना? महाराज अहो तुमचा जीव जाता जाता वाचलाय. मी जर तिथे नसते आले तर केवढा मोठा अनर्थ झाला असता विचारही करवत नाही आम्हाला. महाराज अहो वैधव्य आलं असतं आम्हाला. हे बघा महाराणी तुम्ही कृपा करा आणि रडू नका. नक्कीच कुठेतरी काहीतरी गडबड आहे. आम्हाला आत्ताच्या आत्ता सावित्रीला भेटायचं त्याशिवाय हे कोडव सुटणार नाहीये. काय गल्लत झाली हे कळायचं नाही. तिला बोलवा नाहीतर निदान आम्हाला तरी घेऊन जा तिथे. महाराज महाराज थांबा थांबा. तुमची ही अशी अवस्था बघवत नाहीये आम्हाला म्हणून आणते मी तिला. मात्र एक सांगते तुमच्या संभाषणाच्या दरम्यान मी तिथे उपस्थित असेल. पुन्हा तुमच्या जीवाच्या बाबतीत मला कुठलाही धोका पत्करायचा नाहीये. चालेल चालेल तुम्ही म्हणाल तसं. सावित्रीला आमच्या समोर आणा. तो बिचारी घाबरली असेल. उंदीर गतप्राण झाला हे पाहून ती बावरली असेल. तिच्याबद्दल आमच्या मनात गैरसमज झाला असेल. ह्या कल्पनेनं ती व्याकुळ झाली असेल. तिच्याबद्दल आमच्या मनात एवढंही किलमिश नाहीये हे तिला आम्हाला सांगायचंय. लवकर घेऊन या तिला. ठीक आहे पाहतो आम्ही. चिरंतन काळासाठी वाट पाहत राहत कारण तातडीने मृत्यूदंडाची अंमलबजावणी करा असा आदेश घेऊन राजमाताच भेटतील सावित्रीला आणि ती थेट तिच्या स्वर्गवासी आईच्या भेटीला जाईल. आता कधीच भेटणार नाही ती तुम्हाला. अरे कुठे जात रे पाखरा तू? मजेशी देती मुळी माझी असे ती. कोणाचा तरी प्राण धोक्यात असित रे. अरे कुठे चालला पगलू? अरे हा उडीत आणि आपण धावीत. अरे पकडा झाला. अरे दम निघित माझा. एवढ्यात राणी तर उंब धावीत आपण. राणी धावीत ते असे ना आता नगरात हे कुरकुंबे सारखे सारखे मध्ये येत. सत्तू पण मुळी ना मिळत तर आपण प्राण कसे वाचवित त्या तातोचे? कशी ना मिळत मुळी? ठाव न सोडित त्या पक्षाचा. चला पळा सरी सरी. नजर टासीत तो. कुठे चाललात? मद्रेदेचे अधिपती महाराज अश्वपतींचा राजवाडा आहे हा. तुम्ही आत नाही जाऊ शकत. राजाचा राजवाडा? निर्धास्त होऊन उभा राहा. आमच्यापासून तुला कोणताही धोका नाही. हा तर तोच कपटी आणि धूर्त राजा जो माझ्या पाठी बाण मारीत. पक्षी मुळी घेऊन मेजकात त्याच्याच राजवाड्यात जात. तर मुळी कशी मिळत? काय चाललंय? या बंधनातून मुक्त होण्याचा प्रयत्न करते. लहानपणापासून तुझा प्रत्येक हट्ट पूर्ण केलायस तू. पण हा हट्ट काही पूर्ण होणार नाही. आता हे साखळ दंड निघतील ते मृत्यूच्या वेदीवर.
मला न्याय मिळेल ही आशा आणि खात्री माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या मनात ताजी राहील आणि तो मिळेलच, कारण मी गुन्हेगार नाही. पण सगळे साक्षी पुरावे तर तुला गुन्हेगार मानतात. ते साक्षी पुरावे म्हणजेच सत्य असं नाही. माझं तातावरचं प्रेम, त्याचा माझ्यावरचा विश्वास, तो बरा व्हावा म्हणून मी उचललेलं पाऊल, हे सगळ्या साक्षी पुराव्यांपेक्षा पलीकडचं आहे. माझा हेतू स्वच्छ होता, हे मला, ताताला आणि ईश्वरालाच ठाऊक. त्यामुळे मला न्याय मिळेल. मरण समोर दिसतंय, पण तरीही तर्क लढवून वाद घालण्याची तुझी खुमखुमी तसूभरही कमी झालेली नाहीये. असो, तुझी वेळ आता संपत आलीये. उद्या भल्या पहाटे तुला राजद्रोह आणि राजाला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा कट केल्याची शिक्षा म्हणून मृत्यूदंड मिळेल. तोपर्यंत या बंदिवासात राहून जे करायचंय ते कर, ते मागायचंय ते माग. मागितलं तर द्याल तुम्ही? बंदिवासात राहून, हे आमचे शब्द लक्षात आहेत ना? हो. महाराज बरे व्हावे एवढीच तीव्र इच्छा आहे माझी. माझ्याकडून चुकीची मुळी उचलली गेली, परंतु योग्य औषधी मुळीचा शोध घेऊन तिच्या रसाचा उपचार महाराजांवर केला जावा, बस. म्हणजे अजूनही तुझा हट्ट तू सोडला नाहीयेस तर? फक्त एकदा ती मुळी मला नीट पाहू दे. नक्की कुठे गल्लत झाली हे पाहून ती मुळी वापरण्याची संधी मला द्या. ते अशक्य आहे. राजवैद्यांनी हात टेकलेत. तुझे पिताश्री या जन्मात तरी बरे होणार नाहीये. पण दिली, एक संधी तुला दिली. राजसभेमध्ये तुझी इच्छा पूर्ण करू आम्ही. तुझ्या पित्यावर तुझ्याच हातून उपचार होतील, शेवटचे. त्यात तुला यश आलं तर तुम्ही दोघंही वाचाल. पण जर अपयश आलं आणि त्यात महाराजांचे प्राण गेले तर तो कलंक फक्त तुझ्या आणि तुझ्याच माथी राहील. बोल, मान्य आहे तुला? धन्यवाद राजमाता. ही संधी माझ्यासाठी लाख मोलाची. मला असं वाटतंय की माझा हेतू शुद्ध असल्यामुळे मला ही मिळाली आहे. या संधीचं नक्की सोनं करेन मी. हिच्याच हातून हिच्या पित्याचा जीव भर राजसभेत साऱ्यांसमक्ष घेतला जाणार आणि हे घडताच ही सुद्धा तात्काळ मारली जाणार. एका दगडात दोन पक्षी. कोण तुम्ही? माळी. खरं सांग. हमाल. हमाल. खरं सांग. हात जोडीत मी चोरी मारी करायची ना आलो ते. माझ्या हाताची औषधी मुळी पळून नेत तो कुरकुंबा पक्षी. मस्ती मुळी हवी, कुणाचे तरी प्राण जाण्यासी आले, त्यासी देत मी ही मुळी. ना करी साया तुम्ही मस. त्या मुळेमुळेच या राज्यावर अरिष्ट कोसळलंय. जे घडून हे ते घडतंय. चालते वा. संपलंच सगळं. शिवाय तो कुरकुंबा पक्षी पण आत कुठेतरी गेला, दिसतच ना. आणि मुळी कुठेतरी टाकीत तर काय ना मज आहे सही ना. त्या बिचारा तातोच्या जीवाशी गाठ आली असेल, हीच काळजी वाटे मज. आता काय करीत आपण? कशी होणार सावची सुटका आणि कसे बरे होणार सावते आता आणि औषधी मुळी? सांभाळ सांभाळ. आता तू औषधी मुळी म्हणीत? हो. माझ्या मैत्रिणीला रानातल्या मोरक्याने फसवलं आणि तिला औषधी मुळीऐवजी विषारी मुळी दिली. आता तिचाही जीव धोक्यात आणि तिच्या तात जाईल. तिला ह्याच राजवाड्याच्या तुरुंगात टाकलंय. विषारी मुळीचा रस देऊन आपल्या
पित्याचे प्राण घेण्याचा प्रयत्न केला म्हणून, आणि लवकरच तिला मृत्यूदंड दिला जाणार आहे. ना ना ना, असं बोलू ना. सत्तू, खरी खरी सांगतीस ती वेळी पुढची पळवी तो याच राजवाड्यात असेल. ही पण गेली. मजवर केवढा हुंब हा कलंक. माझ्या पायी त्या मुलीच्या तातोचा जीव जात, आणि आता तिचाही. ना ना ना,